तर मित्रांनो विषय असा आहे की 2 दिवसाआधी 3 छक्के एका गाडीवर येऊन माझ्या बहिणीला त्यांनी धडक मारली आणि त्यानंतर म्हणतात आमची काही चूक नाही, तुझी चूक आहे आणि फुल पिऊन होते. तर हे धडकल्यानंतर आम्ही गेलो इन्शुरन्स क्लेम करायला. इन्शुरन्स क्लेमवाले एवढे 12 बॉडीचे तर म्हणतात हे क्लेम होणार नाही, ते क्लेम होणार नाही, तुम्हाला एवढेच पैसे भरावं लागेल, तेवढेच भरावं लागेल. मग नक्की आम्ही इन्शुरन्स घेऊन फायदा काय होतो त्याचं आम्हाला सांगा जरा. तर गाडी एवढी डॅमेज आहे आणि एवढ्याच गाडीला 7,500 रुपये त्यांनी खर्च सांगितलं एवढ्या डॅमेज. तर हे पूर्णपणे इन्शुरन्स कंपनी आणि वेंडरकडे आणि इन्शुरन्स कंपनीकडे जेव्हा क्लेम करायला जाता तुम्ही तेव्हा हे तुम्हाला पूर्णपणे गांडावतात. आणि ह्याचे त्यांनी लेबर चार्जेस काहीतरी सांगितले होते 1,700 रुपये, म्हणजे जवळपास 2,000 रुपये लेबर चार्जेस. आणि आम्हाला ज्या गाडीसाठी जे लागणार होते, ज्या पार्ट डॅमेज आहेत त्या पार्टचं त्यांनी त्याच्यात काहीच मेन्शन केलेलं नव्हतं. भलतेच त्यांच्या मनाने कुठले तरी पार्ट ॲड केले आणि आम्ही सांगितलेले ते पार्ट रिमूव्ह केले. म्हणले हे गाईडलाईनमध्ये बसत नाही. तर कसं काय बसत नाही? लेफ्ट साईडला जेवढी गाडी डॅमेज आहे तेवढ्या गाडीचं क्लेम व्हायला पाहिजे नियमाने. तर हा पॅनल पण आहे ना तो क्लेम करून देत होता आणि पुढचा पण लेफ्ट साईडने ना डॅमेज आहे. तर हा म्हणला पुढचा रस्टी आहे त्यामुळं क्लेम होणार नाही. मग हा पण रस्टी आहे, हा पण पॅनल रस्टी आहे, मग हा कसं काय क्लेम करून देत होता? मग हा प्रश्न विचारल्यावर तो म्हणला मग तुम्हाला काय करायचं करा, आम्ही करतो आमच्या हिशोबाने. काय आम्हाला धमक्या वगैरे दिल्या आणि त्यानंतर मग आम्ही काही क्लेम वगैरे केलेलं नाही आहे. मी ऑफिशियल वेबसाईटवर त्याची कंप्लेंट पण टाकणार आहे. आणि ते 3 छक्के मित्र कोण होते बेवडे ऐकले धडकून गेले, काय थांबले नाही, काय नाही. आणि आम्हाला आता त्याचा सगळं तोटा भरावा लागतो. तर बघा काही इन्शुरन्स आहे ना काहीच फायदा होत नाही, काहीच. त्यामुळे ना जवळ गाडी नवीन आहे त्यावर एखादं 2 वर्ष त्यावर इन्शुरन्स काढा. त्यानंतर अजिबात इन्शुरन्स काढू नका. स्वतःचं लाईफ इन्शुरन्स काढा आपल्या जीवाचं, ते भेटलं तर भेटल. पण हे बिड्यांचं काय नाही, थोतांड आहे सगळं. लोक फुल गांडवागांडवी आहे, हे करतो ते करतो सगळं. तिथं फिरवून तिथंच आणणार आणि बाहेर तुमचे जेवढे पैसे जाणार इथं पण तेवढेच जाणार. आणि गाडी परत त्याच्यापेक्षा 2-4 दिवस जास्त तिथं अडकून ठेवणार. तो सर्वेअर येणार भाड्या, हा नाही तो नाही तेव नाही. ते सर्वेअर आणि वेंडर हे दोघं मिळालेले असतात, हे दोघं मिळून जोडीने स्कॅम करतात. आणि मग नंतर काय बोलायला गेलं की त्यांना एकमेकांवर टोलवटोली, मी नाही तो नाही, असा यांचा विषय असतो. त्यामुळं नकाच करू. मी तर म्हणतो कुठल्याच थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे ना काढायलाच जाऊ नका. फक्त स्वतःचे लाईफ इन्शुरन्स काढा, हेल्थचं विषय संपला. गाड्यांचे वाहनांचे गेले उडत, काढूच नका तुम्ही. धन्यवाद.